पित्या, वचनासाठी तुझे आभार आणि प्रार्थना करतो लोकांच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडावा. नीतिसूत्र 23 म्हणतं, अंतर्यामी जसा तो विचार करतो तसाच तो आहे. तुमचे विचार तुमची कृती बनतात. तुमचे विचार तुमच्या भावनांवर परिणाम करतात, मूड बनवतात. तुम्ही जो विचार करता तो जर पुरेसा केला तर साहजिकच तो मुखावाटे बाहेर पडतो. आपल्या भावना आपल्याला खूपच त्रासात अडकवू शकतात, आपलं तोंड त्रासात आणू शकतं, आपल्या कृती देखील. आणि या सगळ्याची सुरुवात विचारांनी होते. आपण आपल्या विचारांचं काही करू शकतो का? हो, तुम्ही हेतुपूर्वक विचार करू शकता. डोक्यात येणाऱ्या प्रत्येक विचारावर विचार करायची गरज नाही. तुम्ही शिकायला हवं की योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय याची निवड करणं. दुसरं करीन तर म्हणतं त्याप्रमाणे सगळ्या चुकीच्या कल्पना काढून टाका आणि योग्य विचार करा. ते असं म्हणतं, प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो. म्हणजे देव मला विचार करायला लावू शकतो असा मार्ग आहे. माझे विचार जर त्याप्रमाणे जुळत नसतील तर मी त्यापासून सुटका मिळवावी आणि त्यापेक्षा चांगल्याची निवड मी करावी विचार करण्यासाठी. आणि आता उत्तम करण्याजोगी गोष्ट अशी की विचार करताना काही चुकीच्या गोष्टींसाठी डोकं खपावून काहीच मिळत नाही. त्यापेक्षा तो चुकीचा विचार बदला योग्य विचाराद्वारे. तर मी हे करू शकत नाही, माझ्यासाठी हे अति होतं, हे फक्त अजून एकदा जर असं झालं तर मला सहन होणार नाही. पण लक्षात घ्या, हा देवाचा विचार नाहीये. मी गरज असेल ते काहीही सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्तात करू शकते. आणि मी आधी म्हटलं तसं चमत्कार घडू शकतात, ते घडत नाही तसं नाही. पण नकारापासून सुटका मिळवा आणि अनेक मोठ्या घडून गेलेल्या गोष्टी तुम्ही आठवायला लागा. आमेन. मी गरज असेल ते काहीही सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्तात करू शकते. आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या 12 उपायांविषयी तुमच्या मनातील युद्ध जिंकण्यासाठी. दुसऱ्या उपायाविषयी मी काल बोलले, थोडक्यात जरा परत पाहूया आपण. तुम्हाला गरज आहे विचारपूर्वक बोलण्याची. आणि मी असा सल्ला देईन की सुरुवातीला 50 वेळा दररोज तुम्ही हे बोला की देव माझ्यावर विना अट प्रीती करतो आणि मी देवासमोर योग्य असेन. देव माझ्यावर विना अट प्रीती करतो. मी केलेल्या किंवा न केलेल्या कृत्यांमुळे तो माझ्यावर प्रीती करत नाही. देव फक्त माझ्यावर प्रीती करतो. त्यासाठी मी काही करू शकत नाही. मी ते विकत घेऊ शकत नाही, त्यापासून सुटकारा मिळवू शकत नाही. देव प्रीती करतो. आता जर आपण खरंच विश्वास धरतो की आपल्यावर तो प्रीती करतो, त्याद्वारे जीवनातले खूपसे प्रश्न सुटतील. आपला मोडलेपणा, मनाच्या जखमा, नाकारलेपणाचं दुःख, भरभराट नसल्याचं दुःख, हे सगळं पुनःस्थापित नक्कीच होईल. आणि त्यामुळे आपल्याला आत्मविश्वास मिळेल, आपण धीट बनू, आपल्या जीवनातली भीती नाहीशी होईल. प्रीती, प्रत्येकाला असं वाटतं की कुणीतरी आपल्यावर प्रीती करावी. प्रत्येकाला वाटतं आपण मौल्यवान असावं. प्रत्येकाला वाटतं की आपलं काहीतरी महत्त्व असावं. कुणालाही वाटत नाही आपण निरुपयोगी असावं, आपली किंमत नसावी, कुणाला आपली काळजी नसावी. मग मी इथे कशासाठी आहे? प्रत्येकाला असं वाटतं की आपण मौल्यवान असावं. मला सांगू द्या की तुम्ही देवाच्या हाताने घडवलेले आहात, हेतुपूर्ण रीतीने बेजोड अशा चमत्काराद्वारे. तुमच्यासारखं दुसरं कोणीही नाहीये. देवाकडे तुमच्या जीवनासाठी अद्भुत अशी योजना आहे. देवाकडे तुमच्या जीवनासाठी अद्भुत अशी योजना आहे आणि तसा मला विश्वास आहे. पण जर तुम्हाला विश्वास नसेल तर तसं घडणार नाही. ज्या गोष्टी मी शिकवते त्या तुम्ही ग्रहण करा, त्यावर विश्वास ठेवा, त्यावर चिंतन करायला लागा. मनामध्ये त्या वारंवार घोळवत राहा, त्यावर विचार करत राहा. आणि उठाल तेव्हा त्यावर विचार करा, झोपाल तेव्हा त्यावर विचार करा. असा नका विचार करू कुणी माझ्यावर प्रीती करत नाही. असा विचार करा, देव माझ्यावर प्रीती करतो, देव माझ्यावर प्रीती करतो. आणि जरी मी जिथे गरज आहे तिथे नाही, तरी देवाचे आभार, मी जिथे होते तिथेही नाही. रोज माझी प्रगती होते, देव माझ्या बाजूने आहे. तुमच्या जीवनात तुमचे विचार आणि तुमचे शब्द या 2 महत्वाच्या बाबी आहेत. मला विश्वास आहे, हा सिद्धांत आहे. आणि बघा, लक्षात ठेवा, याला केवळ सिद्धांत म्हणतात, सत्य नव्हे. उत्क्रांतीचा सिद्धांत अविश्वास लोकांचं नुकसान करतो. चला यावर आपण विचार करूया जरा. एखाद्या मुलाला शाळेत असं शिकवलं जातं की त्याची निर्मिती प्राण्यांपासून झालेली आहे. म्हणजे जर आपण माकडापासून तयार झालेलो असू, एक किंवा इतर प्राण्यापासून, मग प्राण्यासारखं का वागू नये? काही आठवण्यासाठी बुद्धीची गरज नाही. पुष्कळशा जगात काय चुकीचं घडतंय
काय होईल जर तुम्ही मुलांना शिकवलं की तुलनेने आपली निर्मिती देवाने स्वतःच्या हाताने केली, आपल्या प्रेमळ पित्याच्या उद्देशपूर्ण रीतीने काही देणग्या आपल्याला दिल्या आहेत आणि तो कधीही आपल्याला सोडणार नाही आणि टाकणारही नाही, आणि त्याच्याकडे आपल्या जीवनासाठी अद्भुत चमत्कारिक अशी महान योजना आहे. जेव्हा त्या मुलांना असं शिकवलं जाईल त्यांना मोल प्राप्त होईल, त्यांना उद्देश मिळेल, त्यांना आशा असेल. पण मी जर केवळ शिकवलं की मी म्हणजे एक अपघात आहे आणि अपघातात एक जीव समुद्र तीरी दुसऱ्या जीवाणूकडे सरपटत गेला आणि मग माकडाची निर्मिती झाली आणि मग एपची आणि त्यानंतर आपली, म्हणजे देवाशिवाय जग हे निरर्थक आहे, यात आश्चर्य नाही. कसलाच अर्थबोध होत नाही जर देवाच्या पाठिंब्याशिवाय आपण असू. जग नेहमीच आपल्या चुका दाखवणार आहे. तुम्ही असं करू नका, तुमचं बरोबर दिसत नाही, तुमचं वागणं बरोबर नाही, काम बरोबर नाही, शिक्षण पुरेसं नाही, नाही 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 नाही. आणि मी फक्त विचार करते की खरंच हे कितीतरी मोठं आहे की अशी एखादी गोष्ट जी देव आपल्या समोर आणतो. 2 कोरिंथ अध्याय 5, जो कोणी ख्रिस्ता ठाई आहे तो नवीन उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन झाले आहे. आणि काही वचनानंतर वचन 21, कारण ज्याने पाप जाणलेच नाही त्याला त्याने आम्हाकरिता पाप असे केले, यासाठी की आम्ही ख्रिस्तामध्ये देवाचे न्यायीपण असे प्रगट व्हावे. मला वाटतं आपण रोमकरास 5:12 बघूया. एका माणसाद्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले, आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. कुणीही त्याच्या प्रभावापासून वाचू शकले नाही, कुणीही नाही. जर मी इथेच थांबले म्हणजे आपण खूप मोठ्या गोंधळात होतो. आधी आदामाने पाप केलं आणि नंतर सर्व मनुष्यांनी केलं आणि कुणीही त्यातून वाचलं नाही. पापी वृत्तीचा वारसा मिळाला. म्हणूनच मी खूप उत्साहित आहे की देवाने आपल्याला नवीन स्वभाव दिला. आपल्याला आदामापासून पापाचा वारसा मिळाला. पण देवाचे आभार दुसऱ्या आदामासाठी, येशू ख्रिस्तासाठी. दुसरा पुरुष म्हणून आदाम पूर्ण मनुष्य होता, देवासदृश्य, आणि ख्रिस्त आला पूर्ण मानव म्हणून आपल्याशी साधर्म्य दर्शवण्यासाठी. आणि त्याने आदामाने केलेलं कार्य नष्ट केलं. तो योग्य जीवन जगला, त्याने पापाला वधस्तंभावर खेळलं. त्याने त्याला याची गरज होती म्हणून केलं नाही, तर आपल्याला त्याची गरज होती म्हणून केलं, कारण आपण स्वतःला मदत करू शकत नव्हतो. असा कोणताही मार्ग नव्हता ज्याद्वारे आपण देवाशी योग्य नातं जोडू शकू ख्रिस्ताने येऊन आपल्यासाठी मरण पत्करण्याशिवाय. आणि म्हणून तो आपल्याकरिता मेला. त्याने खऱ्या अर्थाने सर्व काही पूर्ण केलं आपल्या असलेल्या समस्यांसाठी. मला तुम्हाला एक रजिस्टर दाखवायचंय. केवळ देवाने दिलेली एक कल्पना मी तुमच्या समोर ठेवते. तुम्हाला मदत होईल, थोडी कल्पना येईल जे ख्रिस्ताने आपल्यासाठी केलंय जेव्हा आपला नव्याने जन्म झाला. चला जरा आम्हाला दाखवता का ते प्लीज. अद्भुत. काल 5,800 लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि त्यांच्याकरता हे सगळं घडून आलं. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करता तेव्हा ते तुमच्याही बाबतीत घडलेलं असतं. तुम्हाला अद्याप चांगलं होण्याची संधी मिळाली नाही. खरं तर तुम्ही खूप गोंधळलेले असे आहात आणि कल्पना करा तरीही त्याने तुमच्यासाठी ते केलं, कारण तो तुमच्यावर प्रीती करतो. तुम्ही कधीही विसरता कामा नये की तो तुमच्यावर प्रीती करतो. तुम्ही ख्रिस्तात कोण आहात हे तुम्हाला माहीत असायला हवं. ही महत्वाची गोष्ट आहे देवाला ओळखल्यानंतरची. ख्रिस्तात तुम्ही कोण आहात ही नंतरची जाणून घेण्याची महत्वाची गोष्ट आहे, जी माहिती असणं गरजेचं आहे. जोवर देवाने केलेल्या प्रीतीची लांबी, रुंदी, उंची, खोली कळणार नाही तोवर उपयोग नाही. तुम्ही पाऊल पुढे टाकून जीवनात राजासारखं वागणारच नाही जोवर तुम्हाला हे समजणार नाही की त्याने तुम्हाला स्वतः योग्य बनवलेलं आहे. ज्या प्रकारे पाप सर्वांवर आले त्याच प्रकारे धार्मिकता, नैतिकता सगळ्यांसाठी उपलब्ध आहे येशू ख्रिस्तात. चूक करू नका. देवाकडून सहज स्वीकारण्याऐवजी सैतानाकडून स्वीकारण्याची, अपराधीपणा आणि दोषीपणा स्वीकारण्याचं चांगलं काम आपण केलेलं आहे. आता देवाकडूनची धार्मिकता
मिळवण्याची उत्तम कामगिरी करा ख्रिस्तामध्ये. मला माहित नाही नक्की किती जण, मी अतिशयोक्ती करत नाहीये, पण माझा तसा हेतूही नाही. मला वाटतं मी म्हणाले की माझ्यावर देव विनाअट प्रीती करतो आणि ख्रिस्तात मी देवाची नैतिकता आहे असं गेल्या 30 वर्षात मी लाखो वेळा म्हणालेले आहे. लाखो वेळा म्हणाले. आणि अजूनही मी म्हणते, कारण मला खूप मोठी समस्या होती अपराधीपणाची आणि दोषीपणाची. कारण बालपणीच माझं शोषण झालं, लैंगिक शोषण. मला वाटायचं सगळी माझी चूक आहे, माझाच काहीतरी दोष आहे. आणि मला कळत नव्हतं की तुम्हाला ते कसं सांगावं, की रोज उठल्यावर किती अद्भुत वाटतं आपण ख्रिस्तात कोण आहे हे जाणून घेणं. बघा, मला ठाऊक आहे देव प्रीती करतो माझ्यावर, मला ठाऊक आहे त्याच्यामध्ये चालण्याने मी प्रगती करू शकते. आणि तो माझ्यावर प्रीती करतो, विनाअट प्रीती करतो. तो तुमच्यावरही प्रीती करतो, विनाअट प्रीती करतो. तुम्ही तसे होऊ शकणार नाही जसे देवाला तुम्ही हवे आहात. जर हे प्रगतीकरण तुम्हाला तुमच्या जीवनात प्राप्त झाला नाही तरी दुसरी बाब आहे, मला वाटतं तुम्ही मनन करावं आणि बोलावं. दिवसातून 50 वेळा देव माझ्यावर प्रीती करतो. जा आरशात जाऊन स्वतःकडे बघून म्हणा, देव माझ्यावर प्रीती करतो, देव माझ्यावर प्रीती करतो. तुम्ही बोललेलं जरा ऐकायला येईल का? ठीक आहे. आता जेव्हा तुम्हाला कळतं देव तुमच्यावर प्रीती करतो, तेव्हा एक घडतं, तुमच्या जीवनातील भय निघून जातं. तिसरी गोष्ट तुम्ही शिकण्याजोगी आहे की कसं मनन करावं, कबूल करावं की मी भयात जगणार नाही. मनातल्या मनात म्हणू शकतो आपण, मी भयात जगणार नाही. आता बघा, मी असं म्हणणार नाही की तुम्हाला भीती वाटणार नाही, पण एक सांगते की तुम्ही त्या भयात राहण्याची गरज नक्कीच नाही. भयामुळे पीडा येते आणि येशूने यासाठी मरण पत्करलं नाही की आपण पीडेत राहावं. 1 योहान अध्याय 4 वचन 16. ही वचनं खरं तर जीवन बदलवणारी आहेत माझ्यासाठी, जेव्हा देवाने मला ती दाखवली खूप वर्षांपूर्वी. आणि आपण बघा, आपण भयानक अशा भयात जगत असतो. ही वचनं ती सगळी गोष्ट स्पष्ट करतात. आपल्याला माहीत असतं, आपल्याला समजतं, आपण ओळखतो, आपण जागृत आहोत अनुभवाने आणि पाहण्याने. इथे पुष्कळ असे शब्द आहेत, पण प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. आज जर तुम्हाला हे मिळू शकलं, स्वतः विस्तारित बायबलमधून वाचा. आणि आपण तिच्यावर विश्वास ठेवलाय, समर्थन केलंय, भरोसा ठेवलाय, अवलंबून आहोत. आणि देवाची जी प्रीती आपल्यावर आहे, तो म्हणतो आपण देवाच्या प्रीतीविषयी जागरूक आहोत, देवाची प्रीती आपण अनुभवली आहे, देवाच्या प्रीतीची आपल्याला जाणीव आहे. आणि इथवर पोचल्यावर मला समजू लागतं माझी काहीतरी समस्या आहे, कारण मी त्या बाबतीत जागरूक नाहीये. मी खूप जास्त पापाबाबतीत जागरूक होते देवाच्या प्रीतीपेक्षाही. आपल्याला गरज आहे जागरूकतेची, नैतिकतेची. पापाच्या जागरूकतेसाठी रोज उठल्यावर मी तपासते की ज्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत आणि त्या बाबतीत मी मनाचं नवीकरण करायलाच हवं गरजेनुसार. आणि म्हणून मी देवाची माझ्या जीवनातली प्रीती तपासते. आणि तुमच्यासाठी एक चमत्कारिक धाडसाची गोष्ट असेल, जर देवाला तुम्ही सांगायला सुरुवात केली की तुम्ही कधीही चुकणार नाही जेव्हा तो तुमच्यावर प्रीती प्रगट करत होता तेव्हा. मी तुम्हाला सांगते, मोठं काम पार पाडायला तुमच्यात आणि देवामध्ये, म्हणजे तुम्ही तुमचा मोठा कार्यभाग साध्य करू शकता. जी प्रत्येक लहानशी गोष्ट देव तुमच्यासाठी करतो ती तुम्हाला सुखावते निश्चितच. आमेन. मला म्हणायचं, छोट्या गोष्टी, अगदी छोट्या, देवाने माझ्यासाठी काहीतरी केलं आणि आपण काही वेळा विचार करतो, अगदी सहज घेतो आपण, म्हणजे आहे, म्हणजे योगायोग आहे. मी माझ्या मुलीसोबत पार्लरमध्ये होते जिथे फेशियल केलं जातं, आणि तिने एका मोठ्या ट्यूबमधनं एक क्रीम काढलं आणि मी थोडंसं वापरून बघितलं. बसल्या होत्या सगळ्याजणी तिथे. मी म्हटलं त्याचा वापर करून बघू, आवडलं ते क्रीम तर विकत घेऊ. आणि मी किंमत विचारली, म्हटलं विकत घेऊ आवडली तर. माझी मुलगी मला म्हणाली, आई तुझ्याकडे अशी कितीतरी क्रीम्स आधीच पडली आहेत ना? मी म्हटलं हो, पडल्याच आहेत. मग ती म्हणाली, तुला खरंच या आणखी क्रीमची गरज आहे का? मी म्हटलं नाही, कदाचित नाही. मग आम्ही निघालो आणि अचानक मला एका स्पामधून एक क्रीम गिफ्ट म्हणून मिळालं. एक काळ होता माझ्या आयुष्यात की केवळ विचार केला असता की ओ किती चांगले लोक आहेत हे. नाही, तो चांगुलपणा देवाचा आहे.
इथेच आपण चूक करतो. अर्ध्यापेक्षा जास्त वेळा लोक आपल्यासाठी काय करतात याकडे आपण लक्ष देत नाही, आणि नंतर जर दिलं तर आपण त्यांना महत्व देतो. आपल्या लक्षात येत नाही देव लोकांद्वारे कार्य करतो आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी. देव तुमच्या रोजच्या जीवनात दाखवत असतो आणि तुम्ही मात्र असे असता की जण देव माझ्यावर प्रीती करत नाही. मी तुम्हाला जोरदार आव्हान करते की तुम्ही लक्ष द्यावं, म्हणजे तुम्हाला काही प्रोत्साहन आणि समाधान मिळेल जे कदाचित आपल्याकडे आत्ता नसेल. आणि जितकं अधिक देव तुमच्यावर प्रीती करतो, तुमची काळजी घेतो, तितकं जास्त तुम्हाला उत्साहित वाटतं, तितके जास्त तुम्ही धैर्यवान होता, अधिक आत्मविश्वासाने तुमची वाटचाल होते आणि तितकाच कमी सैतानाशी सामना करावा लागतो. आमेन. देवाच्या प्रीती बाबतीत अधिक जागरूक आणि सजग व्हा. आता परत वचनाकडे वळू. देवाच्या प्रीतीवर भरोसा ठेवा. देव प्रीती आहे. आपण अगदी शेवटच्या भागाकडे आहोत. देव प्रीती आहे. जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्याच्यामध्ये राहतो. या सहभागितेमध्ये हा शब्द म्हणजे एकत्व होय आणि सहभागिता होय. सुसंवाद, सुसंबंध ठेवणं. प्रीती पूर्णत्व आणते आणि निर्दोषत्वास पोहोचवते आपल्याला, यासाठी की न्यायाच्या दिवसासाठी आपण आत्मविश्वासू असावं, त्याला धीटपणे खात्रीपूर्वक तोंड देण्यासाठी जसा तो आहे. आपल्याला हे सगळे शब्द आवडत नाहीत का? आत्मविश्वास, धीटपणा, धैर्य, हे सगळं कशातून येतं? देव माझ्यावर प्रीती करतो. मला भयात राहण्याची गरज नाही, कारण देवाची माझ्यावर प्रीती आहे. वचन 18 बघूया. प्रीतीमध्ये भय नसते, भयानकता राहत नाही, कारण भयामध्ये शासन आहे. जेव्हा आपल्याला समजतं की देव आपल्यावर निर्दोष प्रीती करतो, तर मग भयात जगायची गरज नाही. देवाने तुम्हाला अभिवचन दिलंय, तो तुम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही. तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून जात असलात तरी तुम्हाला एकाकी जावं लागणार नाही. देवाबरोबरचा प्रत्येक दिवस परिपूर्ण आणि समस्येशिवाय असेल असं नाही, पण तुमचा भयंकर दिवस येशू सोबतचा हा येशू शिवायच्या चांगल्या दिवसापेक्षा उत्तम असेल. तुम्ही जास्त बोलता आणि विचार करता का की तुम्ही कसे घाबरलेले असता, किंवा देव किती तुमच्यावर प्रीती करतो, तो तुमच्या सोबत कसा आहे? रोज 50 वेळा म्हणा, देव माझ्या सोबत आहे. या क्षणी यावेळी देव माझ्या सोबत आहे. कामावर जाताना देव माझ्या सोबत आहे, बाजारात जाताना देव माझ्या सोबत आहे. देव माझ्या सोबत आहे. मी चर्चला जातानाही तो माझ्या सोबत आहे. तर देव सतत माझ्या सोबत आहे. त्याला सगळ्या गोष्टींची काळजी आहे मी करत असलेल्या. जेव्हा तुमच्या दरवाजावर भय टकटक करतं, उत्तर देण्यासाठी विश्वास पाठवा. विजय मिळवण्याचा दुसरा मार्ग नाही. आमेन. भयाला विश्वासानेच जिंकता येऊ शकतं, दुसरा कुठलाही मार्ग नाही. तुम्हाला भीती वाटतेय, एकतर तिचा सामना करा आणि म्हणा तू मला थोपवू शकत नाहीस. पहा, धैर्य पुढे जातं तेव्हा भीती हजर असते. भीती न वाटण्याची तुम्ही वाट पाहू शकत नाही. देवाला जे हवंय तुम्ही करायला ते करण्याआधीच. काही जण इतरांना त्यांचं जीवन चालवू देतात, लोकांना तुमचं तुम्ही शोषण करू देता, गैरवर्तन करू देता, हावी होऊ देता, कारण तुमच्या मनात माणसांची भीती असते. आणि देवाला तुम्ही काय करायला हवंय की तुम्ही स्वतःचा आदर करावा, जेणेकरून इतर लोक तुमचा गैरफायदा घेणार नाहीत. आणि जरी तुम्ही त्यांना घाबरत असाल, त्यांच्या समोर उभं राहून सांगा, जरा ऐका, मी तुमच्यावर प्रीती करते, मला वाटतं आपले संबंध असावेत, पण तुम्ही माझ्याशी गैरवर्तन करणार नाही, तुम्ही माझा गैरफायदा घेणार नाही. आमेन. मी हे गेल्या वेळी सुद्धा सांगितलं होतं, पण पुन्हा एकदा सांगणं गरजेचं आहे. जर माझ्या घराला कुंपण नसेल आणि शेजारचा कुत्रा येऊन माझ्या अंगणात घाण करत असेल, तर मी त्या कुत्र्यावर चिडू शकत नाही. ती माझी चूक आहे, मी कुंपण घातलेलं नाही. एक सांगू का, आपण जर आपल्या जीवनाभोवती मर्यादा आखल्या नाहीत, तसं पाहिलं तर तुम्ही इथवर पोचलात, पण इथून पुढे येऊ नका. कारण मग जर इतरांनी आपला गैरफायदा घेतला तर त्यांच्यावर चिडू नका. तुम्ही स्वतःसाठी उभं राहायला हवं. लोकांची भीती म्हणजे ते काय विचार करतात, बोलतात किंवा ते काय करतात, त्यांचं नाकारणं, स्वीकारणं, या सगळ्याचा पगडा तुमच्यावर असता कामा नये. कारण ते फक्त तुम्हाला नियंत्रित करू पाहतात. आणि अधोरेखित गोष्ट ही की त्यांना कुठल्याही प्रकारे तुमची काळजी नाही, अशी मैत्री तुम्हाला नको असेल. तुम्ही घाबरलायत का? लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं भय किंवा भीती असते. एकदा मी टीव्हीवर कार्यक्रम पाहत होते भयानक सणकीपणाच्या आजाराविषयी, आणि आपण पुष्कळदा लोकांना विनोदी किस्से सांगताना ऐकतो आणि मला त्या बाबतीत चीड आहे. म्हणजे मला म्हणायचंय की त्यामुळे मी खूप बोर होते, म्हणजे मला प्रत्येक गोष्ट जागच्या जागी लागते. कसंही असलं तरी
कंटाळा हा येतच असतो आणि मला थोडासा मोकळेपणा आवडतो, पण लोकांचे या बाबतीत गंभीर प्रश्न आहेत आणि या कार्यक्रमात ते म्हणतात की असंबद्ध विचारामुळे एखादी कृती ते वारंवार 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 करतच राहतात आणि त्यांना त्यांचे हात दिवसभरात शेकडो वेळा धुवावेसे वाटतात आणि ते विचित्र आणि वेगवेगळ्या गोष्टी करत राहतात कारण त्यांचे विचार त्यांना तसं सांगतात. कुतूहलपूर्ण आहे. मानसोपचार विशेषज्ञ विशेषज्ञ मला आवडतात. तुम्हाला जगातले सगळे विशेषज्ञ आवडतात ना? मला एकच विशेषज्ञ माहिती आहे, तो या पुस्तकात आहे, दुसरीकडे कुठेही नाही. मानसोपचार तज्ज्ञ असे वागतात की जणू काही त्यांना काही विशेष शोध लागलाय, तत्व शोधलंय. नाव आहे एक्सपोजर पद्धती आणि ते लोकांना सांगतात की तुम्ही मुक्ती मिळवू शकता तुमच्या भयापासून जेव्हा तुम्ही स्वतः त्या भीतीला सामोरे जाता. हे मी कित्येक वर्ष सांगतेय की भीती वाटली तरीही भीत करा. सरळ आहे. जेव्हा तुम्हाला भीती वाटते ते भय तुमच्यावर हावी होऊ देण्याऐवजी आणि तुम्हाला निर्णय घ्यायला लावण्याऐवजी तुम्ही म्हणा की देव माझ्यासोबत आहे, मला काय वाटतं याची पर्वा नाही, मी या भयाला माझ्या जीवनावर नियंत्रण ठेवू देणार नाही. आणि त्यांना हा सल्ला देववचनातून मोफत मिळाला असावा. आमेन. मला काउन्सिलिंगवर प्रकाश टाकायचा नाहीये. कधी कधी लोकांना गरज असते कुणाबरोबर तरी बोलण्याची. मला कुणाला कमी लेखायचं नाहीये, पण मला म्हणायचंय की तुम्ही खात्री करून घ्या की तुम्हाला मिळणारा सल्ला देववचनाशी सहमत आहे ना. मी तुमच्याशी सहमत असते तर मी प्रथम संधी देवाला दिली असती, कारण हे खूप स्वस्तात भागलं असतं. कोणत्याही तज्ज्ञाकडे जाण्यापेक्षा प्रयत्न म्हणून देववचन काय म्हणतं ते बघा. काहीही. तज्ज्ञ देखील आता शिकवतात CBT, संज्ञान व्यावहारिक चिकित्सा. मला माहित नाही तुम्हाला माहिती आहे की नाही, कॉग्नेटिव्ह उपचार पद्धती गेली 35 वर्ष मला ती देवाकडून मोफत मिळते. एक पैही खर्च आलेला नाही. रोजच्या वागण्याची पद्धत मला देवाकडून मिळते आणि मी आता तुम्हाला काय सांगते. तुम्हाला काय वाटतं? वागण्याची पद्धत. आमेन. पण तज्ज्ञ जुन्या पद्धतीने सांगतात आणि जर तुम्ही तज्ज्ञ असाल तर मला पत्र पाठवून बरोबर ते सांगण्याचा प्रयत्न करू नका, कारण मी ते वाचणार नाही. उगाचच तुमची शाई आणि कागद वाया जाईल. पण नाही बघा, आम्ही इंटरनेटवरून हे मिळवले, मला काही फायदा नाहीये. तज्ज्ञ जुन्या प्रकारे शिकवतात. ते लोकांना कठोर प्रकारे सांगतात जे त्यांचे असंबद्ध विचार नियंत्रित करतात आणि ते शिकवतात की जर तुम्ही वागणं नियंत्रित करू शकलात तर मग तुम्ही विचार नियंत्रित करू शकाल. पण देववचन बरोबर उलटं सांगतं. म्हणजे जर तुम्ही विचार नियंत्रित करू शकला नाही तर वागणूक नियंत्रित कशी करायची हे शिकू शकणार नाही. आमेन. जर तुम्हाला अशी समस्या असेल किंवा असा काही आजार असेल तर तुम्ही पाहताना जर तुम्हाला असं काही वाटलं तर माझी सहानुभूती आणि मला तुमची खूप कळकळ आहे. तुमच्या वतीने मी देवाकडे मागेन तुमच्या मनाचं नूतनीकरण त्याने करावं. असं माझं पुस्तकही विकत घ्या, बॅटलफील्ड ऑफ माइंड नावाचं, किंवा दुसरं पुस्तक पॉवर थॉट्स नावाचं. मला नाही वाटत मी तज्ज्ञ आहे, पण एक सांगते, योग्य विचार कसा करायचा हे मला शिकावंच लागलं तर मी अशाच समस्यांमुळे लोंबकळत आणि कुढत राहिले असते अजूनही. देव म्हणतो तुमच्या जीवनासाठी माझ्याकडे योजना आहे. त्या योजनेचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला मनाचं नूतनीकरण करायलाच लागेल. सडलेले विचार करणं थांबवा आणि देव काय सांगतो त्यावर हेतुपूर्वक विचार करायला सुरुवात करा. तुमच्या डोक्यात काहीतरी आपटण्याची वाट पाहू नका. उठा आणि अर्थपूर्ण विचार करा. असं म्हणू नका हे माझ्यावर हावी आहे, त्याचं माझ्यावर नियंत्रण आहे. नाही, तुम्ही म्हणा माझ्या जीवनाचं नियंत्रण देव आहे. पवित्र आत्म्याची शक्ती माझ्यात आहे, तीच मला मदत करणार आहे जे गरजेचं आहे ते करण्यासाठी. आता कधी कधी काही रासायनिक गोष्टी असतात ज्या तुम्हाला सुधाराव्या लागतात, ज्याचा परिणाम विचारांवर होतो. जर तुम्हाला तशी गरज असेल तर औषधांची मदत जरूर घ्या. पण मी तुम्हाला असंही सांगेन की तुमच्या जीवनात गोष्टी सरळ करण्यासाठी तुम्ही देवविचारांशी सहमत व्हायला शिकायलाच हवं, हे लक्षात घ्या. कुणी आमेन म्हणणार आहे का? आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत.
एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर. आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्माइल मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.